प्रत्येक व्यक्तीने एकादशी केली पाहिजे राजांनी. एकादशी व्रताचं महात्म्य एवढं असामान्य आहे की त्याची गणना कुठल्याच व्रतामध्ये करता येणार नाही. एकादशी म्हणजे महान व्रत आहे. सर्व व्रत जितके जितके तुम्ही व्रत करता तितक्या तितक्या व्रताचं सामर्थ्य या एकादशी व्रतामध्ये आहे. कुठलंच व्रत करायची तुम्हाला गरज नाही. रुक्मांगद राजाच्या घरी एक फुलांची बाग होती आणि त्या बागेमध्ये काही दिवसांनी चोरी व्हायला लागली. कुणाच्याच लक्षात येत नव्हती की आपल्या बागेतली फुलं कोण तोडतंय, आपल्या बागेतली फुलं कुठं जात आहेत, चोर कोण आहे, कुणाच्याच लक्षात येत नव्हतं. पण एक दिवस चोर सापडले आणि काही सेवक आले. महाराज बागेतले फुलं तोडणारे चोर सापडले. बागेतले फुलं तोडणारे चोर सापडले. राजाकडे आले आणि राजा त्या ठिकाणी राजाला घेऊन ते बगीच्याकडे गेले आणि बगीच्याकडे गेले. त्यांना विचारलं, कुठले आहात तुम्ही? स्वर्गातून आलो, इंद्रांचे दूत आहोत. इंद्रांचे दूत आहोत आणि बागेतले फुलं चोरतायत. राजाला त्या ठिकाणी एक गोष्टीने आनंदही झाला आणि दुःखही झालं. आनंद कसा झाला? अरे, स्वर्गातील इंद्राचे दूत आणि आपल्या बागेतले फुलं चोरतायत. राजाला आनंद झाला आणि मग त्यांनी विचारलं, या ठिकाणी जाऊ द्या म्हणे, मी पुण्यवानच आहे, माझं फुलं चोरीला जाण्याचं दुःख मला नाही आहे. पण स्वर्गात तुम्ही जी फुलं माझ्या बागेतून स्वर्गात फुलं जातात या गोष्टीचं मला या ठिकाणी सुख झालं म्हणले. पण तुम्ही इथं आज पकडल्या कसे काय गेल्या? ते म्हणे, महाराज आम्ही पकडल्या गेलो नसतो, पण आज अचानक आमचं विमान बंद पडलं. मग काय करावं लागेल? ते म्हणले, मग तुमचं विमान जर बंद पडलं तर तुम्हाला या ठिकाणी स्वर्गातच जावं लागेल, कारण तिथं त्याची उत्पत्ती झाली, तिथं त्याच्यावर काहीतरी मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी मिळेल. पण ते म्हणले, नाही महाराज, अजून एक पर्याय आहे. काय पर्याय आहे? जर तुमच्या राज्यामध्ये आज एकादशी व्रत आहे, जर तुमच्या राज्यामध्ये जर कोणी उपाशी असेल तर या ठिकाणी आमचं विमान चालू होऊ शकतं. आता काय, सकाळी सकाळी सगळे उपीट खाऊन, पोहे खाऊन, कांदा लिंबू पिळून सगळे मोकळे झालेले राजाच्या नगरामध्ये. मग राजाला दौंडी पिटावं लागली की जर कोणी उपाशी असेल, या राज्यामध्ये जर कोणी उपवासी असेल तर त्याला मी 5 गावं या ठिकाणी दान देईल. मग दौंडी पिटवली सगळ्या गावात, पण एकही या ठिकाणी बिगर खाल्ल्याचं शिल्लक नव्हतं. दौंडीवाले असे चालले, शेतातून एका झोपडीपासून चालले. झोपडीसमोर एक आजीबाई होती आणि त्या आजीबाईला ती दौंडी कानावर आली, पण त्या आजीबाईला ऐकू येत नव्हतं. तिनं कसं बसं ऐकलं की जो कोणी उपाशी असेल त्याला 5 गावं महाराज दान देणार आहेत. मग आजीबाई ऐकली, ताटकन उठी राहिली. सेवकाला वाटलं की आजीबाई उपाशी दिसते. आजीबाई, तुम्ही उपाशी आहेत का? मी नाही महाराज. मग माझी सून उपाशी आहे. कुठे ती? घरात झोपडीत झोपली. म्हणे, का? तिला एकादशी आहे का? म्हणे, नाही, सकाळी तिला तिच्या नवऱ्यानं बेदम मारली म्हणून तिनं आज भाकर खाल्ली नाही. अरे वा, आनंद झाला सगळ्याला. तिला विनवणी केली, चला तुम्हाला महाराजांनी बोलवलंय, तुम्हाला महाराज जर फक्त विमानाला हात लावायचा, 5 गावं तुम्हाला दान देणार आहे. पण तिनं काय ऐकलं नाही. अरे, ती म्हातारी म्हणली, तिनं जर ऐकलं असतं, ती जर ऐकणाऱ्यापैकी असती तर सकाळी तिला तिच्या नवऱ्यानं हाणली असती का? मग काय करावं लागेल? म्हणे, एक मार्ग आहे, तिचा नवरा रानात ऊस तोडायला गेलाय, त्याला घेऊन ये. मग हे सेवक ते ऊस तोडणारे तिच्या नवऱ्याकडे गेले आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी त्याला सांगितलं की असं असं काम आहे, तुझी बायको आज सकाळपासून उपाशी आहे, तिनं काही खाल्लेलं नाही आणि त्या विमानाला हात लावायचा. म्हणे, महाराज 5 गावं तुला दान देणार आहे. मग त्याने कोयत्यानं तिथली एक शेवरी होती अशी जाड, ती तोडली. बाकीच्यांना काही कळना शेवरी कशाला तोडली. त्याने अशी शेवरी लांबलाचक तोडली आणि म्हणजे चला, कारण त्याला माहीत होतं की घरची एकादशी कशानं ऐकल. मग तो शेवरी घेऊन घरी आला. तिला सांगितलं, उठ, महाराजांनी तुला बोलवलं. ती उठायला तयार होणार. अशी 2 हातात शेवरी धरली तशी एकादशी ताटकन उठून उभा राहिली, निघायला तयार व्हायना. पुन्हा शेवरी उभारली, पुन्हा एकादशी पुढे, बाकीचे सगळे दंडुकेवाले मागे आणि असे आले. आणि या ठिकाणी राजालाही आनंद झाला की आपल्या नगरामध्ये कोणीतरी पुण्यवान आहे, उपाशी राहणारं आहे.
म्हणून त्यांनी त्या बाईला त्या एका विमानाला हात जसा तिनं हात लावला विमानाला तसं ते विमान चालू झालं आणि उड्डाण करून स्वर्गात गेलं. आणि मग सर्वांनी तिचा जय जयकार केला. जय जयकार. राजानं तर तिची मिरवणूक काढायचं ठरवलं. मिरवणूक काढत असताना त्या ठिकाणी मिरवणूक काढताना राजानं मोठा रथ सजवला. 3-4 आता राजाची मिरवणूक म्हणल्यावर तिथं कमी आहे का कशाची. राजानं 3-4-5 किलोमीटरची अशी भव्य मिरवणूक काढली. हत्ती, घोडे, वाजंत्री, राजाचा रथ पाठीमागे आणि त्यांचा रथ पुढे. ती एकादशी रथात बसवली. पण आता एकटी कसं बसावं म्हणून ते दंडकंवालं तेही बसवलं तिनं. त्यांनी नीट तिनं म्हणली बघा तुमच्या बापाच्या राज्यात तुम्हाला कधी ढोल ताशा वाजायला भेटला होता का, कधी रथात बसायला भेटलं होतं. तुम्ही गप बसतो म्हणला, सकाळी धोपटली नसती तर तुला बसायला भेटलं असतं का रथात. मग असा वाद. मग राजा विचार करतोय ही बाई, हिला एकादशी व्रतसुद्धा नाही, हिनं नवऱ्यानं मारलं म्हणून ही उपाशी आहे. पण आज एकादशी आहे ती जाणून बुजून नाही, परंतु अज्ञानपणानं उपाशी आहे. तरी देखील हिला व्रताचं फळ मी हिला 5 गाव जागीर देणार. रथातून हिची मिरवणूक गावात होती, तिचा जय जयकार होतो. स्वर्गात सुद्धा हिची ख्याती जाणार की राजाच्या नगरामध्ये एक श्री पुण्यवान एकादशी व्रत धरणारी बाई आहे. मग राजानं हात जोडले, म्हणला एकादशी व्रताचं महात्म्य इतकं महान आहे म्हणून राजानं त्याच दिवशी गावामध्ये धोंडी पिटली की दर 15 दिवसाला एकादशी येणार आहे. आणि त्या एकादशी गावातल्या, त्याच्या राज्यातल्या, नगरीतल्या प्रत्येक नागरिकानं ही एकादशी व्रत करायचंच. म्हणून त्याचा परिणाम असा झाला, रुक्मांगत एकादशी नगरी नेली वैकुंठासी. रुक्मांगत एकादशी नगरी नेली, सर्व नगरी वैकुंठाशी नेली. त्यानं नेला सारा गाव. आणि आपण एकटा तरी जावं म्हणून ही एकादशी व्रत सर्वांनी करावं. हे व्रत करायचं म्हणजे फक्त एकादशी धरायची पोटभर खायचं असं व्रत नाही. हे एकादशी व्रत 3 दिवसाचं व्रत आहे. आदल्या दिवशी म्हणजे दशमीला एकदाच जेवण करावं लागतं. दुसऱ्या दिवशी अखंड उपवास करावा लागतो. फक्त फलाहार, आपण त्याला फराळ म्हणतो, कचकटून खातो, पण ते फलाहार शब्द आहे. फलाहार म्हणजे फक्त फळ खाऊन राहणं आणि दुसऱ्या दिवशी एक टाईम भोजन करणं, असं हे व्रत एकादशीचं 3 दिवसाचं व्रत आहे. त्या काळामध्ये तांब्याच्या भांड्यामध्ये, काशामध्ये भांड्यात पाणी प्यायचं नाही. काही पालक भाज्या, हिरव्या भाज्या खायच्या नाही. आदल्या दिवशी हिरव्या भाज्या खायच्या नाहीत. त्याच्यानंतर हरभरे खायचे नाहीत. त्याच्यानंतर मांस भक्षण करायचं नाही. म्हणजे इतर दिवशी कचकटून खायचा असा विषय नाही, परंतु त्या दिवशी करायचं नाही. त्या दिवशी संभोग करायचं नाही. असे बरेचसे एकादशी व्रताचे नियम आहेत. ते नियम पाळून सर्वांनी एकादशी व्रत करा. कारण एकादशी व्रत ही सर्व व्रतांचा राज आहे. तुम्ही कोणतंच व्रत तुम्हाला गरज नाही, कोणतंच उपवास धरायची गरज नाही. फक्त एकादशी व्रत करा. आणि आज सोमवार, वारकरी संप्रदायामध्ये सोमवार आणि एकादशीला खूप महत्त्व आहे. म्हणून सर्वांनी सोमवार आणि एकादशी धरा. आज सोमवार आणि एकादशी आहे. जय श्रीकृष्ण.